उत्सव करता का महिला मंडळ? एक तर असं करा नाहीतर असं करा. नवरात्र उत्सव करताना तुम्ही बरं मला सांगा, घटस्थापना करत असताना नवरात्र उत्सव तुम्ही साजरा करता, उपवास धरता का 9 दिवसाचा? हां, चप्पल सोडताना पायातली 9 दिवस भांडणं सोडता का? हो, आरतीवरून तुमचे भांडणं चालता. घटस्थापनेचे पहा तुम्ही 9 दिवस उपवास राहतात आणि एक महिन्यापासून फराळाचं तयार करायची तुमची तयारी चालू असते. घटस्थापनेच्या दिवशी मोजली तर 50 किलो भरती आणि दसऱ्याच्या दिवशी मोजली तर तीच 85. आणि काय तर म्हणे आम्हाला उपवास करता की नाही? वार बदल की नवरात्र उत्सवाला की काय महिला मंडळ भला मोठा टिळा लावणार, लगी केस मोकळे सोडून काय मोठ्या मोठ्यांच्या मुखातून ऐकलेले शब्द आहेत पहा. माई भगवती कोणत्याही ठिकाणी येण्यासाठी माई भगवती एवढी सर्वसामान्य नाही आहे. आपलं कर्म चांगलं पाहिजे, आपले विचार चांगले पाहिजेत. अहो, एकाला सुद्धा गावात भांडण केल्याशिवाय जे बाई सोडत नाही तिच्या कुठं यावा का? भगवती माता कुठं यायला तयार नाहीये. ती पवित्र आहे, जगत जननी, ती जगदंबा आहे, कोणाच्याकडे येत नसते. त्या माई भगवतीसाठी पहा, विश्वातला सर्वात पहिला माई भगवतीचा गोंधळ कोणी केला? नवरात्र उत्सव साजरा आपण केव्हापासून चालू झालेला आहे हे ऐकलंय का कधी तुम्ही? भगवती मातेचा सगळ्यात अगोदर उत्सव 9 दिवस कोणी केला? ब्रह्मदेवाचे मानसपुत्र पहिले आहेत नारद मुनी आणि दुसरे आहेत दक्ष महाराज. ब्रह्मदेवानं सांगितलं, दक्षा तुला प्रजापती पद देतो पण मला सृष्टीच्या निर्मितीमध्ये मदत कर. दक्ष महाराजांनी 20,000 पुत्राचे निर्माण केले, अरण्यात पाठवले, सांगितलं जा अरण्यामध्ये जाऊन तपश्चर्या करा. काही तप पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही जेव्हा परत येताल तेव्हा तुमचं शुभमंगल लग्न लावून देतो म्हणे. कित्येक दिवस तपश्चर्या केली, 20,000 पुत्र परत निघाले. नारद मुनींनी अडवले, ज्यांच्या मुखात अखंड शंडीवाले बाबा नारायण श्रीमन नारायण 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 म्हणा, नारायण श्रीमन नारायण 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 नारायण. महिला मंडळात एक गायक दडलेला असतो बरं, तुम्हाला पाहायचं का जरा? तुम्ही पहा, तुमच्यापेक्षा नाही जोरात आणि भारी आवाज आला तिथून पुढं गायक असतो पहा. तुम्ही पहा, भजन करायला लावलं तरी तेवढंच जोरात आणि भांडायला लावलं तरी जोरात म्हणायचं सगळ्यांनी. खरा तो एकाची धर्मा जगाचे बांध कोरा. असं आहे का? नाही ना? मग म्हणा तुम्ही, खरा तो वा. अजून चांगला आवाज निघणार, एकदा जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी. मला सांगायचंय, विश्वातला सर्वात पहिला गोंधळ कोणी केला? ज्यावेळेला नारद मुनी सांगतायत, मुलांनो संसाराच्या भानगडीत पडू नका, प्रपंच करून कोणाचं भलं झालंय? अरे दुःख बांधावडी आया संसार, लटिका व्यवहार सर्व संसार आपण तरच ऐकतोय. प्रपंचामध्ये पडू नका. मग संसारात पडू नये याचा अर्थ सांगितलं म्हणून संसार करूच नाही का? करावा ना, संसारी असावे, असोनी नसावे, पण भजन करावे वेळेवेळा. 20,000 पुत्रांना अरण्यात परत पाठवलं नारद मुनींना. दक्षानं श्राप दिला, नारदा श्राप देतो, 2 मिनिटपेक्षा अधिक वेळ थांबून तू कधीच कोणाला उपदेश करू शकणार नाही. ज्या वेळेला ब्रह्मदेव आले, दक्षा काय केलंस बाबा? बरोबर केलंय. दक्षा चुकीचं केलं. माई भगवतीची उपासना केली 9 दिवस आणि 9 रात्री. सगळ्यात अगोदर या पापातून उतराई होण्यासाठी दक्ष महाराजांनी 9 दिवस आणि 9 रात्री तेलाचा दिवा जाळलेला आहे पहा. तोच गोंधळ जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा सांगतात, आम्ही गोंधळी गोंधळी न आम्ही गोंधळी गोंधळी. हा गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी न आम्ही आंबेचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी. गोविंद गोपाळांचे मेळी, गोविंद गोपाळांचे मेळी, गोपाळांचे मेळी, गोविंद गोपाळांचे मेळी. गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी न आम्ही आंबेचे गोंधळी. गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी. आई राजा माई भगवतीचा सर्वात पहिला गोंधळ दक्ष महाराजांनी केलाय. मला सांगायचंय, श्री शक्ती सर्वसामान्य नाही. संस्कार देण्याचं काम तुम्ही करायचंय, कारण माणसाला योग्य मार्गाने जायचं असेल. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, भावेविन देव नकळेनी संदेह आणि गुरुविन अनुभव कैसा कळे. कारण गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा,
गुरुविना देवा दुजा पाहता नाही त्रेलोकी. मग इथं गुरु कोणी कोणी केलं जरा हात वरती करा बरं. कोणी कोणी गुरु केलाय? वा, नारळी का चारोळी गुरु केलाय ना तुम्ही? नाही केला अजून गुरु? एकदा तरी माणसानं जीवनात गुरु करावे, सद्गुरु एकदा तरी, त्याशिवाय आपलं जीवन अधूर आहे. एकदा असंच म्हटलं गुरु करा गुरु करा. एक आजी मला म्हणे ताई तुम्हाला गुरु करायचं. कीर्तन संपलं. म्हटलं आजी वय किती? म्हणे 75. म्हटलं अजून गुरु नाही केला का? आजी म्हणे ताई गुरु केला होता. म्हटलं कधी? म्हणे बिना लग्नाचे होते तेव्हा. म्हटलं मग काय झालं? लग्न झालं 2 वर्षात तो गुरु मेला म्हणे. म्हटलं पुढं? म्हणे 2-4 वर्षांनी अजून एक गुरु केला. म्हटलं मग अजून 4-5 वर्ष झाले की तोही गुरु मेला. म्हटलं मग पुढे अजून 2-3 वर्षांनी डबल एक गुरु केला. म्हटलं मग 2-4 वर्षांनी तोही गुरु मेला. म्हटलं मग आता तुम्हाला गुरु करायचंय म्हणली आजी. म्हणलं आजी तुमच्या आधी आता मलाही वाट लावण्याचं तुम्ही मार्गावर दिसायला लागले. मला सांगायचं योग्य वेळेत गुरु करावेत का? प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणारं सुंदर असं भजन आहे. मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. लागो रे लागो रे, मन 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 लागो रे लागो रे लागो गुरु भजनी. मन लागो रे लागो रे लागो गुरु भजनी. गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी, गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी, गुरु भक्तीच्या पूजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. आय मन लागो रे लागो रे लागो गुरु भजनी. मन लागो रे लागो रे लागो गुरु भजनी. गुरु भजनी, गुरु भजनी. मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. जीवनात योग्य वेळेत गुरु करायचे. वेळ निघून गेल्याच्या नंतर सावध होऊन उपयोग नाही. का सावध व्हावं? संतांनी सांगितलंय परमार्थही करावा, पण तरणा भाग्यवंत आणि नटे हरी. आपल्या गुडघ्याच्या वाटे सरकल्यावर सावध होतो आपण. कानपूर लाईन खराब झालं काय उपयोग आहे? आम्ही किती उपदेश केला तरी. परमार्थ करावा जोपर्यंत गुडघ्याच्या वाट्या जागेवर आहेत, जोपर्यंत कानपूर लाईन जागेवर आहे. एकदा का नाक मुख गळू लागले नंतर काय अर्थ आहे परमार्थ करण्यात? संतांनी वर्णन केलंय जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाये चुकू नको. योग्य वेळेत सावध व्हा आणि जीवनाचा उद्धार करून घ्या. एवढ्या सहजासहजी मानवाचा जन्म नाही भेटलेला. याच देही घडे देवाचे भजन. देवी दिला देह भजना गोमटा, पण त्या अगोदर 84 लक्ष योनीचा फेरा फिरून आल्यावर जेव्हा पाप पुण्य समान होईल ना, तेव्हा मानवाचा जन्म आहे. उपजे ते नासे, नासेले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परबरमेगा. कोण कधी जाईल सांगता येत नाही. आईने संस्कार द्यायचे आहेत. संतांनी संस्कृतीने वीरांनी देशाचं संरक्षण. संतांचा विचार आपण केला. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे. वारकरी संप्रदायाचं नाक आणि वारकरी संप्रदायाचं कळस म्हणून ज्यांना ओळखलं जातं. मंदिर किती सुंदर बांधा, किती काचा लावा, पण मंदिर सुंदर झालं किंवा मंदिर पूर्णत्वास गेलं, मंदिराची सुंदरता ही मंदिराच्या कळसावरून असते. बरोबर की नाही? मंदिराची सुंदरता जशी मंदिराच्या कळसावरून आहे, तशी माणसाची सुंदरता माणसाच्या नाकावरून असते की नाही? मग नाकाला शेंडा असेल तर किंमती नाही तर काय अर्थ आहे? बरोबर की? बाई किती सुंदर असू द्या, किती देखणी असू द्या, पण काय करावे ती 32 लक्षणे आणि नाक नाही तेने वाया गेली. नाक जर बस स्टँड असेल तर उपयोग नाही. आता एकीमेकीच्या नाकाकडे पाहू नका. आणि आपल्या तर अजिबात पाहिजे नाही, कारण माझ्या सुद्धा नाकाला शेंडा नाही आहे.
नाकाला शेंडा असेल तर की साधी मुलाला मुलगी पाहायची असेल तर महिला मंडळ म्हणतात पप्पेचे पप्पा पप्प्याला पोरगी पाहायला जा, पण अगोदर नाका डोळ्यात पहा. बरोबर की नाही? तुमच्याकडे पाहतात का पोरी? भेटतात का? गावागावात तेच भानगडीत पहा. लोक आम्हाला म्हणते ताई तुमची तिकडे हाय की एखादी, तुमची तिकडे हाय की एखादी. म्हणलं आमच्याच गावातले 50 राहिलेत. गावागावात टेम्पो निघायला लागले, पण ज्यांचे रखडले त्यांचं तले अवघड आहे. परवा एक मुलगा मला म्हणता एखादी मुलगी पहा. म्हणलं दादा वय किती? म्हणलं 42. म्हणलं 8 वर्षासाठी आता कशाला बट्टा लावतो? पोरीच भेटून तो काय करणार आहे? पहिला काळ होता पहा, पोरग म्हणायचं बुट्टीचे, उंचचे, काळीचे, गोरीचे, जाडाचे, लुकडीचे. आता म्हणतं बांगी का असं ना, पण पहा भेटच ना तर काय करणार आहेत. पण ज्यांचे लग्न जिकडून तिकडून होतात का बाकीचे लोक काड्या करणारे. तुम्ही पहा, तुम्ही आज लग्न जमत तर नाही लवकर, इकडून तिकडून नशिबाने एखाद्या पोराचं लग्न जमलंच. अहो किती संस्कारीन किती हुशार पोरग असू द्या, पण आपलेच लोक आपल्याच काड्या केल्याशिवाय राहत नाही. पोराचं लग्न जमू द्या, काड्या करणारे कोण? त्याची भाऊकी, त्याचा चुलता, त्याचा मामा, त्याची मामी, त्याची आत्या, त्याचे काका, हेच काड्या करतात. बरं म्हणणार तरी काय? पोराचं लग्न जमल्याच्या नंतर आनंद वाटतो पोराच्या बापाला. नातेवाईकात सांगतात आपल्या पोराचं जमलं बरं, लवकरच तारीख काढणार आहे. तारीख काढणार असं म्हटलं की गोड बोलून नंबरही घेतं, कारण याचे 2-3 राहिलेले असतात ना. हे नंबरही घेतं, तिकडं फोनही करताना सांगता हो त्याला कशाला पोरगी देता. त्या पोराचं काय खरंय? तुमच्या पोरीचं वाटोळ होईल. नशिबात असल देवानी जोडी तयार केलेली आहे. नशिबात असेल तर किती लग्न मोडण्याचा प्रयत्न केला तरी मोडतं का? पण मला सांगायचं आपलेच लोक काड्या केल्याशिवाय राहत नाही. हे काड्या करणं अगोदर माणसानं बंद केलं पाहिजे. कारण दुसऱ्याचं चांगलं झालेलं जर आपल्याला देखवत नसेल तर देव आपलं कसं चांगलं करणार आहे? लोकांचं भलं चांगलं झाल्याच्या नंतर जेव्हा आपल्याला कौतुक वाटेल, आपल्याला आनंद वाटेल, त्या दिवशी समजून घ्या की आता आपलं सुद्धा चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण देव तुम्हाला नाही मागता सुद्धा देणार आहे. एखादंचं नशिबानं होत असेल, आपणच तोंडावर पडता. तुम्ही सांगाल तुमचं पोराला काय, ह्या पोराला काही कळत नाही, त्याचं काही खरं नाही, ते काही काम करत नाही, असं करतं तसं वागतं. अहो ते का पोरगी देण्याचे सोडणार आहेत काय? पोरीच्या बापाला पोरगी ज्या मुलासोबत लग्न लावून द्यायचं आहे ना, आज त्या मुलाच्या बद्दल एकाच गावात नाही परिसरातल्या 2-4 गावात चर्चा असते. हा मुलगा कसा आहे? चौकशी केल्याच्या नंतर निर्णय घेतात पहा. पण नशिबानं एखाद्याचं लग्न होत असेल, सांगण्याचं तात्पर्य एकच, नशिबानं एखाद्याचं लग्न होत असेल तर आपण मध्ये मध्ये काहीतरी बोलून ते लग्न मोडकळीस काढावं, हा विचार मात्र कधीच आपल्या डोक्यात आला नाही पाहिजे. तेवढं केलं तरी भरपूर झालं की नाही? लग्नच होणं तर करणार, ज्यांचे रखडले त्यांचं तर लय अवघड आहे. परवा एका पोराची सुपारी फुटली पहा, नेमकी तारीख काढायची. पोराच्या सासूबाईने ती पोरग पालन, ती म्हणली याला पोरगी द्यायची नाही. पोरीचा बाप म्हणला का तुला झालं काय नेमकं? दौंडमध्ये म्हणे 3 मजली बिल्डिंग आहे पोराची, नाळूमध्ये 50 एकरचा मालक आहे म्हणे, 3 मजली बिल्डिंग आहे, 1.5 लाख रुपये पगार पोराला. अगं झालं काय? ती म्हणली याला पोरगी द्यायची नाही, कोणाला देईन पण त्याला नाही. अगं झालं का? तुम्ही इकडे म्हणे तुमच्या कानात सांगते. अगं झालं काय? तुम्ही इकडे म्हणे तुमच्या कानात सांगते. ना हळूच म्हणती पप्याचं बाप तुम्हाला माहित नाही म्हणे हे मला पाहायला आलतं. तेव्हापासून राहिलं होतं असं सांगायचंय मला. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे, बरोबर की नाही? नाकाला शेंडा असावा पहा. आपल्या नारोळीमध्ये पहा एवढी एवढंसं नाक असेल, भली मोठी नथ असेल, आणि मालकाला म्हणा पप्याचा बाप कशी दिसते? मालकाला माहिती अख्ख्या नारोळीत आपलंच भूत आहे, पण तरी नाही सांगता येत. पप्याची माय अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही. नाकाला शेंडा असावा, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. नाही समजलं? अजून एकदा सांगू. नाकाला धार असावी फक्त, नाही तर काही जणांना 12 महिने पाऊस काळा. वारकरी संप्रदायाचं नाक जगद्गुरु तुकोबबारा आहे, आणि तुकोबबाऱ्यांचा अधिकार माझी मज झाली अनावरवाचा, माझी मज झाली अनावरवाचा. छंद या नामाचा घेतला असे तुकोबबाऱ्यांचा अधिकार. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, आणि म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. तुका राम नाम घेता का प्रेम. अधिकार संपन्न तुकोबबाऱ्यांना साधक मंडळी विचारतात, महाराज तुम्ही म्हणता आमचा धन्य तेता दिवस ठरला, पण कधी? तुकोबबाऱ्या सांगतात तुमचाही ठरेल, पण त्याच्या अगोदर तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करावी लागेल, भाळावरती चंदनाचा टिळा, आणि अंतःकरणामध्ये संतांविषयी कळवळा पाहिजे. गळ्यात एकदा तरी पवित्र तुळशीची माळ, कारण ज्याच्या गळ्यात माळ आहे तो होय होय वारकरी,
पाहे पाहे रे. एकदा तरी माणसानं जन्माला आल्याच्या नंतर पंढरीशी जारे आल्यानो संसारा. दिनाचा सोयारा पांडुरंग वाट पाही उभा सगळे जण म्हणा. जोरात म्हणा सगळ्यांनी. वाट पाही उभा कृपाळू तातडी उतावीळा वाट पाही उभा. एकदा तरी पंढरपूरची वारी करायची. एकदा तरी गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण करायची. कारण ज्याच्या गळ्यात माळ तोच वारकरी आहे. वारकरी त्याला म्हणतात ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आणि मुखामध्ये भगवान परमात्माचं नामचिंतन आहे. भाळावरती चंदनाचा टिळा आहे. कधी कधी लोकांना जर विचारलं कोण माळकरी आहेत, एखादा म्हणाल ताई तुमचं ऐकून माळा घालू सुद्धा, पण लोक म्हणतात करून करून भागला. आणि चांगल्या मार्गाला जायचं असेल तर तुकोबाराय सांगतात निंदकाचे घर असावे शेजारी. लोकांनी किती निंदा करू द्या, ओरिजिनल वारकरी लगेच ओळखायला येतात आणि डुप्लिकेट वारकरी ओळखायला येतात. पहा 7 दिवसाचा सप्ताह आला की कीर्तन ऐकणारे का साधी गमतीचे राहता का? ऐकण्यासाठी पुढं भला मोठा टेळा लावून बसणार आणि एकदा का सप्ताह संपला कुठं कुठं जातं पत्ता सुद्धा लागत नाही. बऱ्याच लोकांनी माळा काढल्या पा कोरोनाच्या काळात. डॉक्टरकडे गेलं, डॉक्टर म्हणले जगायचं असेल तर खावं लागेल. काढली ना माळा. आता मेला असतं तरी चाललं असतं, खाल्लं तर मरणार नव्हतं का? जीव गेला तरी चालेल, देह जावो अथवा राहो, पण पांडुरंगी दृढ भाव. जीव गेला तरी चालेल पण गळ्यातली माळ कधी निघणार नाही. तो ओरिजिनल वारकरी आहे. काय करणार आपण? बऱ्याच लोकांनी काढल्या कधी 31 तारखेला आणि काहीच्या राहिलेल्या आता धुलीवंदना काढल्या. लोक साधे गमतीचे नाही आहेत. संतांनी सुंदर असं वर्णन केलंय. देह जाओ 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 हीची घडी. देह जाओ 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 हीची घडी. देह जाओ 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 हीची घडी. देह जाओ 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 हीची घडी. पाय हरीचे पाय हरीचे पाय हरीचे पाय हरीचे पाय हरीचे न सोडी. ओ पाय हरीचे न सोडी. देह जाऊ 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 हीची घडी. देह जाऊ 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 हीची घडी. पाय हरीचे हरीचे पाय हरीचे गणो. देह जाओ 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 हीची घडी. देह जाओ 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 हीची घडी. पाय हरीचे पाय हरीचे पाय हरीचे न सोडी. हो पाय हरीचे न सोडी. देह जाऊ 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 हीची घडी. जीव गेला तरी चालेल पण गळ्यातली माळ कधी निघणार नाही. तो ओरिजिनल वारकरी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमचा धन्यतेचा दिवस ठरला पण कधी अभंगाच्या पहिल्या चरणात. धन्याजी दिन 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 धन्याजी दिन. झाले संताचे दर्शन
झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन, पापा तापा सोडे, झाली पापा तापा सोडे, झाली पापा तापा सोडे, झाली पापा तापा सोडे. झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन. हो टाळी वाजवा एकदा जोरात. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतात, धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन. धन्य तिचा दिवस ठरला, पण कधी? जेव्हा संतांचं दर्शन झालं तेव्हा. आपल्यालाही भगवान परमात्माची प्राप्ती करायची असेल ना, तर संतांनी वर्णन केलंय, हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते. एकदा का पाय धरले संताचे पायी, हा माझा विश्वास. संताचे चरण धरले आणि विश्वास ठेवला तर देवाच्या चरणापर्यंत पोहोचाल. कारण सुख वसे तुझे पायी, मज ठेवी तये ठाई. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, विश्वातलं सर्व सुख कुठे असेल तर ते भगवान परमात्माच्या चरणाजवळ आहे. मग का करावी संताची संगती? ज्या दिवशी संताची संगती कराल, भगवान परमात्माची प्राप्ती करायची असेल तर वेदही सांगतात, संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. का करावी संताची संगती? सुंदर असा प्रसंग सांगते. संतांच्या संगतीचा फायदा आहे. आयुष्यभर ज्यानं पापाशिवाय दुसरं काहीच केलं नाही असं असताना वाल्ल्या कोळी, नारदजींसारख्या संताची संगती झाली तर कोळीयाची कीर्ती वाढली गहन आणि केले रामायण रामादी. सांगण्याचं तात्पर्य साधू संतांनी अडवलं, स्वतःचं कर्मही स्वतःला चुकवावं लागतं. पहा, ज्या वेळेला नारद मुनी महात्मा सांगतायत, एवढं मोठं पाप करतोयस कोणासाठी? 7 रांजण दगड भरवले होते. एक दगड, एक माणूस मारला तर एक दगड त्या रांजणात टाकायचा, असे 7 रांजण भरलेले. एवढं पाप करतोयस कोणासाठी? लेकरा बाळांसाठी, माझ्या पत्नीसाठी, माझ्या मुलांसाठी. आणि एवढं पाप करतोयस, तुझी पत्नी, तुझे आई वडील तुझं पाप थोडंफार वाटून घेतील का? म्हणे का नाही घेणार? ते म्हणे असं एवढं विश्वासानं सांगू नको, जाऊन एकदा विचारून ये. जन्मदात्या आई वडिलांच्या जवळ आला. आई वडिलांनी विचारलं, बाबा आई माझं थोडंसं पाप वाटून घेता का? म्हातारपणी कधीच तुम्हाला अगदी कुठल्याच गोष्टीचा त्रास मी होऊ दिला नाही. आई वडिलांनी सांगितलं, बाळा अरे 4-5 वर्ष कधी कोण जाईल सांगता येत नाही. 2-4 वर्ष राहिलेत, देवाचं भजन करत मरू दे, तुझं पाप आम्ही नाही वाटून घेऊ शकत. नंतर आला स्वतःच्या मुलाकडे. मुलाला सांगितलं, माझं थोडंसं पाप वाटून घेता का? मुलांनी सांगावं, बाबा एवढी मोठी प्रॉपर्टी तुम्ही कमवली मान्य आहे, पण आई वडिलांनी लेकराला जन्म दिल्याच्या नंतर प्रॉपर्टी कमवून ठेवणंही त्यांचं कर्तव्य आहे. असं कुठं मोठं काम केलंय तुम्ही? पुढे आले, स्वतःच्या पत्नीला विचारतात, थोडंसं पाप वाटून घेतं का? पत्नीने सांगितलं, मी तर सांगित होते वाईट कर्म करू नका, लोकांचं वाटोळ करू नका. लोकांचं वाटोळ करून कमवलेली प्रॉपर्टी काही कामाची? धन कमवावं पण जोडून या धन उत्तम व्यवहारे. उदास विचारे वेच करी. किती प्रॉपर्टी असू द्या तुमच्याकडे, किती गाडी बंगला असू द्या, पण लोकांचे मुंड्या मोडून आणलेलं काही धन कामाचं नाहीये. 3-3 गोळ्या खाल्ल्या तरी झोपीच्या तरी झोप येत नाही माणसाला. नीतीने कमवलेले असू द्या, दिवसभर कष्ट करून संध्याकाळी पोटभर अन्न भेटत असेल, झोपण्यासाठी चटाई सुद्धा वाट पाहत नाही. जिथं जागा भेटेल तिथं अंग टाकाल तिथे झोप लागते. पहा, स्वतःचं कर्म हे चांगलं असलं पाहिजे. नक्कीच तुमच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा, पण त्याच पैशाच्या पाठीमागे कोणाचा 1 रुपयाचा सुद्धा तळताट नसावा. तो तळताट असेल तर उपयोग नाहीये काही. मला सांगायचं तुम्हाला एकच, प्रॉपर्टी कमवावी पण चांगल्या नीतीनं. अनितीने धन कधी कमवू नये. पत्नी समजावून सांगते, मालकानं हट्ट धरला, थोडंसं तरी पाप वाटून घ्यावं लागेल. किचनमध्ये गेली, सांगितलं थांबा पाणी आणते. पाणी आणण्यासाठी गेली, ग्लास हातात घेतला, ग्लास हातातनं खाली टाकून दिला आणि पाय पकडून ओरडायला लागली, मालक विंचू चावलो, खूप वेदना होत आहेत, खूप त्रास होतोय, काहीतरी करा. मालक धावत पडत आले, स्वतःच्या मांडीवरती पत्नीचं मस्तक ठेवलं आणि सांगितलं, कुठे चावला? पायाला चावलाय, काहीतरी करा. अगं काय करू? डॉक्टरांना बोलू का? डॉक्टरांना बोलू नका, तुम्हीच काहीतरी विलाज करा. काय करू? पत्नीनं सांगितलं, मालक माझ्या थोड्याशा वेदना वाटून घ्या ना. काय म्हणते? माझ्या थोड्याशा वेदना वाटून घ्या.
मालक म्हणे अगं तुझं का डोकं फिरलं का काय म्हणे, विंचू तुला चावलाय, तुझ्या वेदना मला कशा वाटून घेता येतील. पाय खाली टाकून दिला आणि ती सुद्धा सांगू लागली मालक हेच तर तुम्हाला अर्ध्या तासापासून समजावून सांगते, पाप तुम्ही केलंय आणि तुमचं पाप मी कसं वाटून घेणार. केले कर्म झाले त्याची भोग आले आणि उपजले मेले ऐसे किती. जगी जीवनाचे सारा घ्यावे जाणून सत्वारा, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. 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 क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होत नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगे करण्या नाश. देहा करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. 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 फळ देतो रे ईश्वर. फळ देतो रे ईश्वर. चांगलं कर्म करणं आपल्या हातात आहे. जाणत्या माणसालाच कळतं पा काय तुम्हाला का पैसे मागितले का, फुकटच्या टाळा वाजायला काय जातं का तुमचं. कधी कधी पहा तुम्ही अशा म्हातारे भेटते दादा, कीर्तनाच्या मध्ये बसलेली एक बाई अशी रडायची. म्हणलं आजी झालं काय, काय सांगू ताई तुम्हाला लई सून बेकार भेटली. म्हटलं काय करते, माझ्या भाजीला तेल नसतं म्हणे ताई, 2 महिने झालं माझ्या कपड्याला साबण नाही, माझी सून खायला सुद्धा व्यवस्थित देत नाही म्हणे, नीट बोलत सुद्धा नाही मला, काय सांगू. म्हटलं आजी काय सून लांबची केली का काय तुम्ही, तिथं तर घोटाळा झालाय, काय सांगू तुम्हाला ताई, सख्या भावाची. बरोबर आजी म्हणलं आजी चला मग माझ्यासोबत 25-30 मुली आहे, मुलींना सांभाळा तुम्ही तिथं निवांत भाकरी का, टेन्शन आली असते पण तेवढ्या कांदे खुरपायचे काही कामच आहे का असं. किती समजून सांगितलं तरी आपल्या डोक्यात कधीच प्रकाश पडत नाही. किती सांगणार आहे महाराज लोक मेले पा, पण आपल्यात मात्र बदल कधी झाला नाही, करूनच घेतलं नाही. आपण कीर्तनात बसतो मान हालो हालो ऐकणार, घरी गेले की सगळे सपाट, काही डोक्यात राहत नाही. मला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, चांगलं कर्म करणं आपल्या हातात आहे. ज्या वेळेला वाल्या कोळ्याला समजावून सांगितलं राम राम मरा मरा म्हणायचा, राम सुद्धा म्हणता येत नव्हतं, मरा 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 मराचा कधी राम झाला लक्षात आलं नाही. आणि जीवनात कलियुगामध्ये सुद्धा तारून जायचं असेल ना, कलियुगा माझी करावी कीर्तन आणि तेने नारायण देईल भेटी. विश्वातलं सर्व सुख आहे नाम तुझे घेता देवा होई समाधान, तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान, तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान, नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. संताची संगती करावी. मातंग ऋषींसारख्या संताची संगती शबरी मातेला झाली तर भगवान परमात्माचं दर्शन झालेलं आहे. संताची संगती केली तर जीवनाचा उद्धार आहे. का करावी. महिला मंडळ तुमच्याकडे तुमचे जावाई बापू जेवायला आले, जावायचा तुम्हाला आवडतीचा पदार्थ करायचा असेल, तुमच्या जावायला काय आवडतं हे तुम्ही कोणाला विचारणार, बोला कुणाला, मुलीला, बरोबर. तुमच्या जावायला काय आवडतं हे जसं तुमच्या मुलीला माहिती आहे तसं देवाला काय आवडतं हे फक्त संताला माहिती आहे. आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवड प्रत्येकाची वेगळी आहे. जीवाची आवड, संताची आवड आणि भगवंताची आवड. तुमची आमची आवड वेगळी आहे, ती आपण पाहायला नको, पण संताची आवड आहे. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले, माझ्या जीवीची आवडी आवडी, माझ्या जीवीची आवडी आवडी आवडी, माझ्या जीवीची आवडी